नमस्कार मित्रांनो, सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी ई-पीक आणि सातबारा याबद्दल नवीन माहिती समोर आलेली आहे. तर बघूया ती माहिती काय आहे. तुम्हाला माहितीच असेल, काही दिवसाआधी सोयाबीन कापूस अनुदानासाठी महसूल विभागाने कृषी विभागाला ई-पीक पाहणीनुसार शेतकऱ्यांच्या याद्या दिल्या होत्या आणि कृषी विभागाने या याद्या प्रसिद्धही केल्या होत्या. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांची या याद्यामध्ये नावं नव्हती आणि शेतकऱ्यांची सातबाऱ्यावर नाव होती, परंतु ई-पीक पाहणीवर नाव आलेले नव्हते. यासाठी शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीची अट रद्द करण्यासाठी सांगितली होती आणि माननीय श्री एकनाथ शिंदे यांनी ई-पीक पाहण्याची अटही रद्द करण्यासाठी आदेश दिला होता. परंतु ई-पीक पाहण्याची अट ही रद्द झाली की नाही याबद्दल काही नवीन अपडेट समोर आलेले नव्हते. पण याच माहितीबद्दल नवीन जी-आर समोर आलेला आहे. तर बघूया त्या जी-आर मध्ये काय माहिती दिलेली आहे. खरीप 2023 हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी कार्यपद्धती अंतर्गत गावनिहाय ई-पीक पाहणी यादीवरून संबंधित तलाठी गाव नमुना नंबर 12 वरून ई-पीक पाहणी यादीत नसलेल्या परंतु त्यांची सातबारा व कापूस सोयाबीन पिकाची नोंदणी आहे अशा शेतकऱ्यांची यादी खालील नमुन्यात करावी. ती सही करून संबंधित गावाचे कृषी सहाय्यक यांना देण्यात यावी. तर या जी-आर मध्ये असे सांगितले आहे की ज्या शेतकऱ्यांची नावे सातबाऱ्यावर आहे परंतु ई-पीक पाहणीवर नाही अशा शेतकऱ्यांची यादी तलाठी कृषी विभागाला देणार आहेत. ही कार्यपद्धती अजून पूर्ण झालेली नसेल, म्हणून कदाचित शेतकऱ्यांना सोयाबीन व कापूस अनुदानाचे पैसे येत नसतील. आता मी बऱ्याच व्हिडिओच्या कमेंटमध्ये बघितलेलं आहे की काही शेतकऱ्यांना पैसे आलेले आहेत. तुम्हाला जर पैसे आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.